मुंबई महापालिकेनं बेकायदेशीर नळ जोडणी विरोधात मोहीम सुरू केली। या मोहिमेत अधिकारी जलजोडण्यांची तपासणी करणार आहेत, तर वैध कागदपत्र नसलेल्या जोडण्या खंडित करण्यात येणार आहेत। जुन्नरच्या आदिवासी भागातील कोपरे परिसरात पाण्याची भीषण टंचाई असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटर पायपीट करून हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय, पाणी आणावं लागतं। महत्त्वाचं म्हणजे पिण्यासाठी वापरलं जाणारं पाणी अतिशय दूषित असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। सोलापुरात दूषित पाण्यामुळे वातावरण तापलेलं आहे। 2 शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला होता। याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट झालंय। सोलापुरात आता रोबोट दूषित पाणी शोधणार आहेत। कुचकनगर भागात पालिकेनं रोबोटचं प्रात्यक्षिक घेतलंय। रोबोटनं पाणी पुरवठ्याच्या लाईनमधील अनेक त्रुटी समोर आणल्यात। सोलापूरच्या सांगोल्यातील शिरभावी पाणी पुरवठा योजना बंद पडली आहे। वीज वितरण कंपनीकडे 5,21,00,000चं थकीत वीज बिल असल्यानं वीज पुरवठा खंडित केला। त्यामुळे शिरभावी योजना बंद पडली आहे। योजना बंद पडल्यानं पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत। राज्यातल्या अनेक जिल्ह्यात सध्या पारा 40शी पार केलाय। जळगावात उच्चांकी 43.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। अशात पुढचे 3 दिवस राज्यात काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मोजक्या जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। उन्हात तडाखा वाढल्यामुळे ठाणे शहरात पाणपोईच्या सुविधा वाढवा असे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिलेत। सिग्नल जवळ लावण्यात आलेली हरित आच्छादनं त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळतोय। त्यामुळे हे आच्छादन देखील वाढवावं असे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले। चंद्रपुरात दुपारी 1 ते 4 या वेळेत सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। चंद्रपुरातील तापमान गेले काही दिवस वाढत चाललं, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय। अशावेळी बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांना भर उन्हात उभं राहून ट्रॅफिक सिग्नलची सुटण्याची वाट पाहावी लागते। त्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। पूर्व विदर्भाला 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिलाय। अमरावती, वर्धा, नागपुरात पावसाचा अंदाज आहे। बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। काल झालेल्या वादळी पावसामुळे आणि काही भागात वीज कोसळल्यानं तब्बल 45 जणांचा मृत्यू झालाय। बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर केली। यूपीमध्ये 15 जिल्ह्यात गारपीट झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। मुंबईतील धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी 256 एकर मिठागराचा भूखंड द्यायला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे। मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडूप परिसरात ही जागा आहे। या भूखंडावर धारावीवासियांचं अपात्र पुनर्वसन करण्यात येणार आहे। उन्हाळी सुट्टीमध्ये गावी जाणाऱ्यांसाठी एसटीनं अधिकच्या फेऱ्या वाढवल्यात। पनवेल बसस्थानकातून सध्या पेणसाठी दिवसभरात 28 फेऱ्यांचं नियोजन आहे, तर पनवेल ते अलिबागसाठी 6 फेऱ्यांचं नियोजन महामंडळानं केलं आहे। ठाण्यातील दातिवली तलावाच्या सुशोभीकरणाचं काम सुरू असताना नवीन बांधलेली भिंत कोसळली। त्यामुळे बाजूला उभ्या असलेल्या रिक्षा आणि दुचाकीचं नुकसान झालं। या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे ही भिंत कोसळल्याचा आरोप करण्यात आलाय। कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकामुळे एक्सप्रेसचा वेग मंदावतो। त्यामुळे प्रवासाच्या वेळेत 2 ते 4 तासांनी वाढ होते। त्यासाठी यंदाच्या पावसाळ्यापूर्वी रेल्वेनं तिकीट यंत्रणेमध्ये बदल करावेत अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीनं केली आहे। लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या नदीवाडी शिवारात रानडुकरानं एका शेतकऱ्यावर हल्ला केला। या हल्ल्यामुळे शेतकरी गंभीर जखमी झालाय। त्यामुळे शेतकऱ्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। या घटनेमुळे रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रत्नागिरीच्या मालगुंड गायवाडी या समुद्र किनाऱ्यावर महाकाय मासा मृतावस्थेत सापडलाय। या माशाचा मृत्यू समुद्रात झाला असून तो पाण्यासोबत किनाऱ्यावर वाहून आलाय। डॉल्फिन प्रजातीचा हा मासा आहे। तुळजाभवानी देवीची चैत्री पौर्णिमा यात्रा आजपासून भक्तिभावात आणि उत्साहात सुरुवात झाली। या काळात देवीच्या दर्शनासाठी राज्यभरात लाखो भाविक गर्दी करतात। दरम्यान भाविकांची गर्दी लक्षात घेता तुळजाभवानी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार 15 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून मंदिरामध्ये प्रवेशासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यातल्या वडनेर भैरवच्या रथयात्रेला सुरुवात झाली।
रथाला मुस्लिम कुटुंबियांची मानाची बैलजोडी जोडून रथयात्रेला सुरुवात झाली आहे। रथयात्रेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। हजारो भाविकांनी रथाच्या पाठीमागे लोटांगण घातलं। वडनेर भैरव यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानली जाते। शहापूरच्या केणेआळीत पीर अमीर बाबा दर्गा उरूस मोठा उत्साहात साजरा झाला। यावेळी हजारो संख्येनं दर्ग्यामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती। नाशिकच्या चांदवडमधील भैरवनाथ महाराजांच्या रथयात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे। या यात्रेत मंदिरातील मूर्तीचे रथामध्ये विराजमान करण्यात येतात, तर हिंदू मुस्लिम कुटुंबाकडनं एकत्रितरित्या रथाचं पूजन केलं जातं। धुळ्यामध्ये आई एकविरा देवीच्या चैत्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यावेळी मोठ्या संख्येनं लहान बालकांचं जाऊळ मंदिरात काढण्यात आलं, तर नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे। या यात्रेनिमित्त एकविरा देवीची भव्य रथ यात्रा काढण्यात येते। पुण्यातल्या इंदापूर तालुक्यात श्री केतकेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी भव्य कुस्तीच्या आखाड्याचं आयोजन केलं होतं। यामध्ये 350हून अधिक कुस्तीवीरांनी हजेरी लावली। दरम्यान हजारो भाविकांनी केतकेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं। यवतमाळमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी झाली आहे। फुलेंच्या जयंतीनिमित्तानं प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलंय। यावेळी पालकमंत्री संजय राठोड, आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची उपस्थिती होती। आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी महात्मा फुलेंना अभिवादन केलंय। आधुनिक भारतातील समाज सुधारणांचा पाया महात्मा फुलेंनी घातला, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे। धुळ्यामध्ये महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्तानं विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं ज्योतिबा फुलेंना अभिवादन करण्यात आलं, तर फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासह माळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते। महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्तानं पुण्यातल्या फुलेवाड्यात चंद्रकांत पाटील आणि छगन भुजबळ एकत्र आले। यावेळी चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळांचं स्वागत केलं। दोन्ही नेत्यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केलं आहे। यावेळी बोलताना फुलेवाड्याला मोठा इतिहास आहे, असं भुजबळांनी म्हटलंय। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मनमाडमध्ये संविधान रॅली काढण्यात आली। हलगीच्या तालावर संविधान उद्देशिका हाती घेत महापुरुषांना अभिवादन केलं। यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होती। निधीवरून शिवसेना आणि अर्थमंत्री अजित पवारांमध्ये जुंपली आहे, कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी अर्थमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केलाय। 928 कोटी मागितलेत, मात्र 272 कोटी मिळालेत, असं सरनाईकांनी म्हटलंय। त्यामुळे निधीवरून अजित पवारांकडनं शिवसेनेची अडवणूक सुरू झाली आहे का, असा सवाल विचारला जातोय। शरद पवार उद्या साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत। या दरम्यान ते साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथल्या इनोव्हेशन सेंटरला भेट देणार आहेत। या केंद्राच्या कार्यकारिणीसोबत चर्चा करणार आहेत। यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। रायगड पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली। पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा, असं अजित पवारांनी पत्रकारांना सांगितलं। पुण्यातल्या फुलेवाड्यात जाऊन महात्मा फुलेंना अभिवादन केल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते। तहव्वूर राणाला मुंबईतल्या एका चौकात किंवा 26/11 हल्ला झालेल्या ठिकाणी फाशी द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। फाशी दिल्यामुळं यातून आपण दहशतवाद्यांशी काय करतो हे जगाला कळेल, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। सांगलीमध्ये सिलिंडर दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलं। महिला आघाडीनं केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करत निषेध नोंदवलाय। यावेळी महिला आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे। डोंबिवलीत वाहतूक पोलिसांच्या कारवाईविरोधात रिक्षाचालक आक्रमक झालेत। डोंबिवली पश्चिम परिसरात रिक्षा युनियननं बंदची हाक दिली। अधिकृत परवाना बॅच असूनही वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतायत, असा आरोप रिक्षाचालकांनी केला। जालन्यातील घनसावंगी तहसील कार्यालयाच्या समोर रयत क्रांती संघटनेनं आंदोलन केलं। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं, तर मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। महायुती सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हे विधान केलं। पुढच्या निवडणुकीपर्यंत सर्व आश्वासनं पूर्ण करू, संकल्पपत्रातला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही, असं बावनकुळेंनी म्हटलंय। बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झालेत। आज रात्री 12 वाजता लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत। राज्यातल्या सर्व सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून प्रहारकडनं आंदोलन केलं जाईल। बच्चू कडू नाशिकमधल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत।
हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची केवळ 7 महिन्यात शासनानं बदली केली। तर अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवलीच्या रिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। तर हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे सोपवली आहे। नाशिकमध्ये लवकरच 1750 सीसीटीव्ही लागणार आहेत। कुंभमेळ्यासाठी 3000 सीसीटीव्हीला मंजुरी दिली। या सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारांचा शोध घेणं अधिक सोपं होणार आहे। तर 2 महिन्यात सर्व केबल जोडण्याचं काम पूर्ण होईल। प्रलंबित ई चलानचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी मुंबईमध्ये अनेकांना गंडा घातला। टेक्स्ट मेसेजद्वारे ई चलान प्रलंबित असल्याचं सांगत चलानचे पैसे भरायला लिंक पाठवून अनेकांची बँक खाती रिकामी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कल्याणमधील खुणी गावात एका शेतकऱ्याच्या शेतामधील वेताळेश्वर देवाची मूर्ती आणि 2 पितळी समया अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। सिंधुदुर्गातील नांदगावात अनधिकृत दुकानं बांधकाम हटवण्यासाठी मोहिमेला सुरुवात झाली आहे। तर ही मोहीम आजपासून ते 14 एप्रिलपर्यंत राबवली जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे।